क्षेत्री कृष्णाजी पंत नावाचे गृहस्थ राहत होते. पहिली भार्या गेली आणि आधीच विरागी वृत्ती असणारे अजूनच संसारातनं विरागी झालेले आहे. पण विधिलिखित वेगळं असतं आणि हा माझा जावई व्हावा असं जगदंबेच्या म्हणजेच कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मनामध्ये आलं आणि त्यांना कोल्हापूरला यायची बुद्धी झाली. हे कृष्णाजी पंत कोल्हापूरला आलेत आणि जुना मित्र भेटलाय बरबाजी पंत आणि दोघांची बरेच दिवसाची मैत्री. पण तेव्हासारखे फोन नव्हते हो, आता जसे आहेत तसे, त्यामुळे भेटी गाठी कमी व्हायच्या आणि बोलाचाली चालू झाली. घरी नेल्या, रात्रभर चर्चा चालली आहे एकेका विषयावरती. हे कृष्णाजी पंत म्हणताय की वैराग्य हा श्रेष्ठ आहे आणि हे बरबाजी पंत सांगताय की अरे गृहस्थ धर्म ह्याच्यासारखा आश्रम नाही, तिन्ही आश्रमांना आधार असणारा असा हा संसार आहे, गृहस्थ धर्म आहे. आणि दोघं काही त्या चर्चेमध्ये हाटेना. तेव्हा बरबाजी पंत म्हणतात की भिकारीपणा म्हणजे वैरागीपणा आहे का? विरागीपणा कधी असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे? प्रपंचात राहून सुद्धा विरागी राहता आलं तर तो खरा विरागीपणा. महाराज सांगतात की नाही, गोष्ट नाहीच आहे, मग काय तो विरागीपणा नाहीये. जशी कोल्ह्याला द्राक्ष आंबट मिळत नव्हती म्हणून तो खायलाच गेलेला होता ना. म्हणजे वस्तू नसणं हे वैराग्य नाही, तर असून त्याच्यावर आसक्ती नाही हे वैराग्य आहे. मग हे तुला पटतंय की नाही? मग त्याच रात्री ह्या कृष्णाजी पंतांना दृष्टांत झालाय जगदंबेचा की ह्या बरबाजी पंतांची जी बहीण आहे तिच्याशी विवाह कर आणि तुझ्या पोटी 2 हिरे जन्माला येणार आहे, त्यासाठीच तुझा जन्म आहे. आणि इकडे बरबाजी पंतांना दृष्टांत झालाय की तुझी बहीण कृष्णाजी पंतांना दे. कोणाचं आख्यान आहे? कल्याण स्वामींचं. आणि कृष्णाजी पंत आणि बरबाजी पंतांची बहीण रखमाबाई यांचा विवाह झालाय. पण ह्या रखमाबाईंच्या मनामध्ये कायम भीती होती की संसार सोडून जातील का काय. आणि होता होता